मातीशी नातं जपलं ना, की फक्त परंपरा पूर्ण होत नाही, तर ते तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत अगदी यशस्वीरित्या पोहोचवले जातात. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुषमाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज आम्ही निघालोय आमच्या कानबाई मातेच्या दर्शनासाठी आमच्या गावी. शहर कितीही मोठं झालं, आयुष्य कितीही बदललं, तरी मनाला समाधान देणारी काही ठिकाणं अशी असतात, की जिथं गेल्यावर मातीशी अगदी घट्ट नातं रोवलं जातं. स्वागत आहे. सण, संस्कृती आणि परंपरा यांचा सुरेख संगम म्हणजे कानबाई उत्सव. खानदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कानबाई उत्सव मनवला जातो. इथं पैसा महत्त्वाचा नाही, इथं तुमच्या भावना, तुमची श्रद्धा हे खूप महत्त्वाचं असतं. कारण हा सण कोणी एकट्याने साजरा होत नाही. इथं तुमचे सगळे नातलग जे बाहेर गावात गेलेत, गावी गेलेत, परदेशात गेलेत, असे सगळे नातेवाईक आज या ठिकाणी सगळे जमा होतात. असा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कानबाई उत्सव हा फक्त उत्सव नसून तो गावाची ओढ, नातलगांची आठवण आणि आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेली एक सुंदर क्षण असा आहे. त्यानंतर सुरू झाला शहराकडून गावाकडे जाण्याचा एक सुंदर असा प्रवास. एका मुलीला माहेरी जाण्याची जितकी ओढ असते ना, तितकीच आम्हाला आमच्या सासरी जाण्याची सुद्धा आहे. कारण माझ्या सासरी सगळे लोकच खूप समजदार आहेत. मी कानबाईला नेण्यासाठी सगळं सामान रात्रीच बाहेर काढून ठेवलं होतं. कारण वेळेवर कसं असतं की इतकी धावपळ असते ना, की माणूस काही ना काहीतरी विसरत असतं. आणि मी हे सामान भरत असताना आमच्या आहो काहीतरी मजाक करत होते शूट करता करता. मला इतकं हसू भरलं ना, की माझं हसूच कंट्रोल होत नव्हतं. मग मी थोडा ब्रेक घेतला आणि मग पुन्हा तयारीला लागले. मग आहोंना सांगितलं की ती केळीची पानं ही गाडीमध्ये ठेवा. त्यांनी मग ती केळीची पानं आरूला गाडीत ठेवण्यासाठी दिली. आरूला तर इतकी घाई लागली होती ना, की आवरा म्हणून तुम्ही किती उशीर करताय. मग आहो चावी घेण्यासाठी आले. माझी तयारी चालूच होती, सगळं सामान भरणं घेणं. आणि मग आम्ही नंतर गाडी पुसायला घेतली. गाडी पुसायला घेतल्यानंतर छोटी परत पावसाची रिमझिम सुरू झाली. म्हणून आरूला थोडा राग येत होता की मी गाडी पुसतोय आणि पाऊस काय परत परत येतोय म्हणून. आणि मग सुरू झाला गावाकडचा हा सुंदर प्रवास. खरंच झाडांची जी हिरवळ असते ना, ही आपण कितीही पाणी दिलं ना झाडांना, तेव्हा ते इतकी हिरवीगार नाही दिसत जितकी देवाच्या पाण्याने दिसतात, म्हणजेच पावसाच्या पाण्याने दिसतात. खरंच गावाकडची ही वाट मनाला अगदी म्हणजे खरंच एक जुन्या आठवणींना एक नवा उजाळा देत असते. गावाकडे जाताना मला प्रकर्षाने माझ्या सासूबाईंची, माझ्या सासऱ्यांची, माझ्या दिरांची खूप आठवण आली. कारण त्यांना आहे ना, कानबाई उत्सव म्हटला की त्यांच्या अंगात असं अक्षरशः उत्साह भरून निघायचा. ते वय त्यांचं काय आहे याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसायचं. त्यांचं नाचणं, हसणं हे सगळं काही, त्यांचा जो जल्लोष होता तो आजवर मला परत कुणामध्ये कधी दिसलाच नाही. खरंच त्यांची उणीव सगळ्यांनाच भासते. आणि मग रस्त्यात ही कण्हेराची जी झाडं होती त्याची काही पानं आणि फुलं आम्हाला घ्यायची होती, ती आम्ही सोबत घेतली. रस्त्यात एक सुंदर असं झाड दिसलं की ज्याची वेल त्या झाडाला असं पूर्ण कव्हर केलेलं होतं. आणि मग आमच्या आहो रस्त्याने मी सेल्फी काढत असताना ते शेतं बघण्यात इतके मग्न झाले होते. विशेषतः त्यांना शेताची खूप आवड आहे. पण कोणाला इतका वेळ असतो. शहरात आपली नोकरी जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता माणूस कधी कधी इतकं थकतं ना, की नदीची ही शांतता, संत वाहणारं पाणी हे खरंच मनाला खूप दिलासा देत असतं. म्हणजे म्हणतात ना, की अनेक कचरा सामावूनसुद्धा ती किती स्वच्छ आणि निथळपणे वाहत असते. तसं आपल्या विचारांचा गाळ मनाच्या तळाशी साठवून आपण कसे योग्य दिशेने चालायचं हे आपल्याला नदीची वाट शिकवत असते. अशी ही माझ्या गावाकडची नदी मला खरंच खूप काही शिकवून जाते. आणि नंतर मग आम्ही घरी पोहोचल्यानंतर सगळेजण माझी प्रकाशाने वाट बघत होते. त्यांचं म्हणणं होतं की पटापट आवर, तू कानबाईची तयारी कर. तुम्हाला खरं सांगू का, जेव्हापासून माझं लग्न झालं आहे ना, तेव्हापासून ही गोष्ट त्यांनी माझ्यावर सोपवली आहे की खास करून तू फक्त कानबाईची तयारी करायची. बाकी सगळेजण सगळं बघतात, स्वयंपाक वगैरे. पण हे काम विशेषतः माझ्याकडे दिले. माझ्या आजूबाजूला सगळ्या माझ्या सासवा बसलेल्या असतात, ज्या मला दरवर्षी काही ना काहीतरी एक नवीन गोष्ट शिकवत असतात. खरंच जुन्या लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. खरं सांगू का तुम्हाला, की म्हणजे ही जे आपली जुनी लोकं असतात ना, ही आपल्या एक डोक्यावर एक आशीर्वादाची अशी मोठी देणगी दिली ना देवाने, की ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नंतर माझ्या सासूबाईंनी ओटी भरली. सगळ्यात आधी तर त्यांनी मलाच ओटी भरायला लावली. मग ती देवीची ओटी भरली. नंतर माझे चुलत सासू वगैरे गेले. तुम्हाला खरं सांगू का, आमच्या घरातल्या ह्या ज्या सासू आहेत ना, ह्या स्वतः कधीच डोकं वरचं करत नाहीत. आणि परत माझ्या नवऱ्याने कधीही असं
माहेरची ओढ आणि सासरची ओढ याच्यातला डिफरन्स इतका कमी आहे. त्यानंतर माझ्या नणंदबाई ज्या होत्या काय त्यांना बाय दोन दोन ती होती चौथीला होती आईकडून आपले मिळालेली अंडर ही कसले परंपरा बघण्यासारखी आहे. माझ्या नणंदबाई खूप छान डान्स करतात आणि मग देवीसमोर आम्ही जेवढा नैवेद्य केला होता तो सगळा समोर ठेवला आणि मग सगळ्यांनी अक्षरशः जोडीने दर्शनं घेतली. दीर दिराणी नणंद नंदई जेठ जेठाणी यांचं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना मिळून एकत्रितपणे दर्शन घेणं खरंच भाग्याचं काम असतं. नंतर आमच्या हे घरातलं छोटंसं बाळ आणि हे छोटंसं जोडपं, खरंच ही छोटी छोटी मंडळी बघितल्यानं मनाला आनंद होतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.